विधानसभेचा आखाडा पेटला आहे। आपण धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद मतदारसंघामध्ये आहेत। या मतदारसंघात आपण विचार जर केला तर या मतदारसंघामध्ये 2 तालुक्यांचा समावेश होतो। संपूर्ण कळंब तालुका व धाराशिव तालुक्यातील काही गावं 2009 पूर्वी हा मतदारसंघ हा आरक्षित होता। 2009 नंतर आरक्षण झाल्यानंतर राणा जगजितसिंह पाटील व ओमराजे यांच्यामध्येच ही लढत होत गेली। परंतु 2019च्या लोकसभेतील पराभवानंतर राणा पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघात जाणं पसंत केलं व त्यानंतर नौखे असलेले कैलास पाटील हे उमेदवार म्हणून उभे राहिले व ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून आले। परंतु मध्यंतरी शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले आहेत। तर आता ह्यावेळेची लढत जी होत आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना ही अशी लढत होत आहे। यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून कैलास पाटील हे उमेदवार आहेत, तर अजित पिंगळे हे भाजपाचे तालुकाध्यक्ष असलेले शिवसेना पक्षात प्रवेश करून त्यांना उमेदवार देण्यात आले आहे। आपण या विधानसभेचा आखाडा कसा आहे, काय माहोल आहे हे जाणून घेणार आहेत। निवडणूक पेटली, दुसरा रंगत आहे, काय माहोल आहे? माहोल सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि कळंब धाराशिव मतदारसंघात, प्रामुख्याने कळंब धाराशिव मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, म्हणजे खऱ्या शिवसेनेचा। आता ही निवडणूक जी आहे ती बोगस शिवसेना विरुद्ध खरी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये चाललेली आहे। आणि विशेष करून शेतकऱ्यांचा प्रचंड असा कौल कैलासदादा पाटलांना आहे, कारण महायुतीच्या सरकारने देवेंद्र फडणवीसच्या काळात शेतकऱ्याची जी पिळवणूक केली, दूध उत्पादक शेतकऱ्यांची जी पिळवणूक केली, सोयाबीन शेतकऱ्यांची जी पिळवणूक केली, तो शेतकरी कधी विसरणार नाही। कारण शेतकरी हा असा हाडामासाचा कष्ट करणारा माणूस आहे, तो कधीही विसरणार नाही आणि त्याचा वचपा आणि बदला प्रचंड अशा मताधिक्यानं कैलासदादा पाटील यांना निवडून आणून तो वचपा काढण्यात येणार आहे। शेतकरी कोण आहेत? सगळे शेतकरी शेतकरी तुम्ही त्यांनी म्हणले की महाविकास आघाडीचं का महायुतीनं वसपा काढू, आपण महाविकास मतदान करू। खरंय त्यांचं, कारण कळंब धाराशिव मतदारसंघामध्ये लोकप्रिय आमदार कैलास पाटील यांनी जे काम केलेलं आहे ते महत्त्वाचं मोलाचं आहे। आज या देवेंद्र फडणवीस सरकारनं शेतकऱ्याची इतकी पिळवणूक केली आहे। सोयाबीनचा भाव आज 3800 रुपयावर आणून ठेवला आहे। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी दिंडी काढली होती की शेतकऱ्याच्या सोयाबीनला 6000 रुपये मिळावा। त्यानंतर त्यांचं सरकार आल्यानंतर सोयाबीनचा भाव कुठे गेला? कारण देवेंद्र फडणवीस सरकार पडणं ही काळाची गरज आहे, शेतकऱ्यांना त्याच्यापासून धोका आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकार जाणं एक शेतकऱ्यासाठी काळाची गरज आहे। आज मराठ्याचं आरक्षण आहे, मराठ्याच्या आरक्षणासाठी धाराशिव कळंब मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेमध्ये मोठा आवाज उठवला, जरांगे पाटलाची ही केलं आणि मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी विधिमंडळाला कुलूप लावलं। या धाराशिव कळंब मतदारसंघामध्ये 55,000 मताच्या लीडने निवडून येणार आहे। सभा लागली आहे, मतदान करताना काय विचार करणार आहेत तुम्ही? माझी इच्छा ना जी उद्धव साहेब सांगतील तिचं मतदान करणार आणि कमीत कमी मराठीचं आरक्षण त्या देवेंद्र फडणवीसनं आमचं घालवलंय, त्याच्यामुळे आम्ही उघड्या रस्त्यावर आम्ही तयार आहोत मरायला मरायला तयार। ही लढत तुमच्या शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे? नाही नाही तसं नाही, फक्त गद्दारावर गद्दारी निष्ठावंत निष्ठावून अजित पिंगळेंचं प्रत्येक भाषा ते आमचं जुने नाते आहेत, जुने तुम्हाला सांगतो जुने नाते आहेत आमचे। त्यांच्या संगे आम्ही वागलेलो आहोत कळमध्ये। शिवाजी आपापासून आम्ही आले समजेल माहिती दोघे बी कोण कुठले आहेत, त्यांच्या राजकारण पाहिजे आम्हाला गोरगरीबाला का तुम्ही विटीच धरायला तुम्ही काय विटीच म्हणजे आमचं आरक्षण दिलं नाही तुम्ही काय बी बोलता बिगर कामाचं। सोयाबीनला भाव नाही, आमचा ऊसाला भाव नाही, ऊसात राजकारण केलं, ऊसाला भाव नाही। उसाला काय केलं? काय केलं? 2200 रुपये भाव आम्हाला, 2200 रुपये तोडायला लागतात आम्हाला 20,000 रुपये राजकारण केलं। जे आहे ते आम्ही बोलतो। हा शेतकरी सोडू शकते, सोडू शकतो भाई। महाविकास आघाडी नाही कसं असतंय तुम्हाला सांगतो, जी सत्य ती सत्यच बाजू असती, बरोबर आहे का नाही? तो का म्हणे सत्यकर्म घातली भय न करणारी जी खोट बघतात कधी चांगलं होणार आहे, त्याचं कधी चांगलं होणार नाही त्याचं। पांढऱ्यात कोणाला आशीर्वाद देईल विधानसभेत? कैलास पाटील कशामुळे? त्यांनी काम ही केलेली
अरे मित्र बाबा ऐकली काय सभेतून काय प्रेरणा मिळाली सभेतून? प्रेरणा म्हणजे चांगलीच भावनिका मिळाली. काय काय मिळाली? चांगलीच म्हणजे करायचं म्हणलं चांगलीच चालू आहे त्यांचे प्रयत्न. पण दादाला निवडून द्यायची अपेक्षा आहे, अजित दादाला. काय विचार करणार मित्र तू? सर खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर गेल्या 15 वर्षे आमच्या कळंब तालुका हा उमेदवारापासून वंचित राहिलेला आमचा कळंब तालुका. मी प्रामुख्यानं कळंब तालुक्यात येतो आणि आमचं सर्व युवकांचं म्हणणं असं आहे की यावेळेस भूमिपुत्राला आम्ही अतिशय योग्य पद्धतीनं न्याय देऊन आमचा कळंबचा आवाज उठवण्यासाठी माननीय अजितदादा पिंगळे साहेबांना विधानसभेमध्ये आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत. आणि प्रामुख्यानं एक गोष्ट सांगायची, अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची सर, इथं लढाई असा एक फेक नरेटिव्ह पसरला जातो की निष्ठावंत शिवसैनिक विरुद्ध निष्ठावंत शिवसैनिक. सर तुम्ही बघितलं तर मागच्या पंचवार्षिकच्या टायमाला कैलास पाटलांनी राष्ट्रवादीतून इकडं येऊनच ते निष्ठावंत झाले. तर त्या अर्थानं बघायला गेलं तर गेल्या 25 वर्षापासून अजित पिंगळे ज्यावेळेस 12 वर्षाच्या हापचड्डीत असल्यापासून अजित दादा हे शिवसेनेचं काम करतात. आम्ही सर्व युवक आम्ही यावेळेस अजित पिंगळे यांना साथ देणार आहोत. निष्ठावंत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई आहे. दोघंही निष्ठावान आहे म्हणतात. बरोबर आहे. दोघांनी पक्ष बदलला तुम्हीच सांगितलं आता. ठीक आहे. अजित पिंगळे भाजप तालुकाध्यक्ष होते, ऐन टायमाला इकडे गेले, तिकीट आणलं शिवसेनेचं. पण सर मला एक आवर्जून प्रामुख्यानं सांगायचंय की या कळंब तालुक्याची आणि धनुष्यबाणाची नाळ ही आई बापाची आणि मायलेकराची जी नाळ आहे. धनुष्यबाण म्हणजेच कळंब तालुका आणि धनुष्यबाण म्हणजेच धाराशिव जिल्हा. तर या पद्धतीनं आम्ही यावेळेस धनुष्यबाणाच्या पाठीमागे पूर्ण खंबीरपणे उभं राहून अजितदादांना आमचा आवाज उठवण्यासाठी, गोरगरीब शेतकऱ्यांचा मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्न असतील, हे मांडण्यासाठी आम्ही अजितदादांना विधानसभेमध्ये या ठिकाणी पाठवणार आहोत. बाळासाहेबांचा बाल शिवसैनिक अशी अजित पिंगळे यांची ओळख आहे. बाल शिवसैनिक म्हणजे प्रत्येक माणूस बालपणापासूनच मोठा होतो. म्हणजे आम्ही जे सगळे शिवसेनेत आहेत ते पण बाल सैनिकापासूनच आलेले आहेत ना. म्हणजे सगळे शिवसैनिक हे लहानपणी बालच होते आणि ते आता मोठे झाले. धाराशिवची कळंब मतदारसंघाची आपण पूर्ण धुरा त्यांना उमेदवार देणार आहे. काय अपेक्षित तुम्हाला उमेदवाराकडून काय अपेक्षित? उमेदवाराकडून एकच अपेक्षा आहे की त्यानं सतत ह्या मतदारसंघासाठी विकासाच्या कामासाठी त्यानं प्रयत्न करीत राहावं, सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा आणि इथल्या जो बेरोजगार तरुण आहे त्यांना एक रोजगार उपलब्ध करून द्यावा, हीच अपेक्षा आहे मतदारांची. उस्मा मतदारसंघातील धाराशिव शहरामध्ये आपण आहेत. मित्रा, विधानसभेचे इलेक्शन चालू आहे. काय माहोल आहे इथला? माहोल तर सध्या कंडिशन खराब आहे सरले. कुणाची? पिंगळे सरांचे. कशामुळे? जनतेचं रोज आता 10 कस्टमर भेटतात आम्हाला. सगळ्याच्या सांगण्यावरून असं वाटतंय आपल्याला. काय जनता काय बोलते? गॅरंटी नाही म्हणून सांगते. आता धनुष्यबाणवर मशाल अशी लढत आहे. हा, कशी लढत आहे? टफ होईल. मग व्यवसाय काय? रिक्षा चालवतो. महागाई हे भाडं वाढले का? भाडेवाढ आम्ही केलेली आहे, शासनाने केलेली नाही, आम्ही केलेली आहे. महागाई चलते का एवढं भाडेवाढ? चालतंय की. रस्ते वगैरे आता झालेत चांगले, पण पहिले खराब होते रस्ते वगैरे. आता रस्ते झाल्यामुळे थोडं चांगलं आहे. मतदान करताना तुम्ही काय विचार करून मतदान करता? विचार काय आता विचार म्हणजे कोणता विचार तुम्ही म्हणता? काय विचार करता जेव्हा काहीतरी आपलं काय असतं? भविष्यात काहीतरी धाराशिव जिल्ह्याचं चांगलं होईल या हिशोबाने आम्ही विचार करून मतदान करणार ना. माणूस बघू आणि माणूस आपला माणूस आहे, तो काम करणारा माणूस आहे, आपला माणूस आहे. समोरचा माणूस कोण आहे याला नाही, वन साइड येणार. मशाल वन साइड आहे. कामाचा माणूस बघून आम्ही मतदान करणार असं रिक्षा चालकांचं मत आहे. आपण मध्ये प्रवासी जे आहेत, प्रवासी महिला आहेत, हे आहेत, पण त्यांच्याकडून त्यांचं मत काय, त्यांचा माहोल काय हे जाणून घेऊयात. प्रवास केलाय तुम्ही? आम्हाला वाहन आले आमचं. आता ह्याने प्रवास करून आलेत तुम्ही, तिकीट अर्ध होतं, त्याचा मतदान करताना काय विचार करणार होता तुम्ही? करू की विचार न करता कसं? मग तुमचं मत कोणाला? प्रवास करताय एसटीने, अर्ध तिकीट आहे,
हो त्याचं मतदान करताना काही विचार करणार आहेत का तुम्ही? मुख्यमंत्र्याच्या लाडके बहिणी आहेत तुम्ही सगळे, हो ना आहेत की विचार करणार आहेत का? करताल की हो लाडके बहिणीचा फायदा मिळालाय? मिळालाय. काय विचार करून मतदान करणार आहेत तुम्ही? आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा विकास पाहावा ह्याच उद्देशानं मतदान करणार. आता महायुती व महाविकास आघाडी दोन्हीपैकी कोणाची बाजू सक्षम वाटते तुम्हाला? महाविकास आघाडी. कशामुळे? कारण महाविकास आघाडी म्हणजे हा महाविकास करण्यासाठी आणि महाविकास आघाडीचे प्रत्येक जी नेते जे आहेत ते प्रामाणिकपणे काम करणारे दिसून येतात. मतदान चालू आहे. मतदान करताना काय विचार करणार का तुम्ही? किंवा काय काम- अपेक्षा आहे उमेदवाराकडून आपल्या? काम करणारा असा विकास जनतेसाठी, जनतेचा विकास कसा होईल, जनतेची सोय गैरसोय काय आहे हा विचार करणं, माणूस बघून मतदान केलं पाहिजे. विकास आघाडी हे नाही, माणूस बघून सध्या मतदान. माणूस बघून माणूस बघून काम करतो का नाही वहीकडे म्हणजे माणसं काय कामं पडतात आमदाराकडे आपले? किंवा काय आमदाराकडे अपेक्षा असतात? नागरिक सुख- काय अपेक्षा असतात त्यांच्याकडे? रोड, सुखसोयी, पाणी, वीज पुरवठा, शेतकऱ्यांची काय आर्थिक अडचणी, सध्या मालाला भाव पाहिजे, विकास, शेतकऱ्यांना शैक्षणिक अडचणी, विकास व्हावा, फीस माफ व्हावी, शेतकऱ्याला अनेक अडचणी आहेत सध्याच्या, परेशान आहे माणूस सध्याचा. त्यासाठी विकासासाठी करायला पाहिजे चांगला माणूस, कोणताही माणूस कोणती पार्टी होत्या, पण विकास पाहिजे, जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. विकास म्हणजे काय नेमकं? विकास म्हणजे काय तर तांत्रिक अडचणी ज्या आहेत, मालाला भाव म्हणा, गैरसोयी जे आहेत, शिक्षणाची पातळी, जसं इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, हे सगळं विकास व्हायला पाहिजे, कंपनी, इंडस्ट्री वगैरे. पक्ष व कोणतीही आघाडी किंवा युती न बघता जो विकास करेल, नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवेल, यांना मत केलं पाहिजे, असंच येथील नागरिकांचं मत आहे. आपल्यासोबत काही युवक आहेत. ते आपल्याला मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि आपले जे विद्यार्थी होते बाहेर जाऊन शिक्षण घेणारे त्यांना आपलं हक्काचं एक कॉलेज मिळालं या ठिकाणी. दुसरी जमेची बाजू म्हणजे एकनिष्ठता हा जर शब्द जर कोणाच्या तोंडातून निघाला तर त्या पुढे कैलास पाटील नाव लोक जोडणार. कारण मागच्या 2-2.5 वर्षामध्ये जो कालखंड घडलेला आहे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामधला सर्वात मला म्हणायचं काळा कालखंड असेल तो. कारण या कालखंडामध्ये ज्या गोष्टी घडल्या, कारण कैलासदादा पाटील ज्या संकटातून बाहेर पडून आपल्या पक्षाला एकनिष्ठ राहिलेले आहेत, त्याचं बक्षीस म्हणून त्यांना दुसऱ्यांदा संधी. आता आपल्या मतदारसंघामध्ये 2 उमेदवार आहेत. हा, दोघंही म्हणतात की बाळासाहेबांचा शिलेदार, एक म्हणतो बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार, आणि बाळ शिवसैनिक आहे, असं दोघांचंही मत आहे. जर जमेची बाजू कुणाची आहे? जमेची बाजू ही एकनिष्ठतेची राहते. कारण कसं आहे, ज्या पक्षप्रमुखांनी आपल्याला आमदारकी दिली, ज्या पक्षप्रमुखांनी आपल्याला वाढवलं, त्या पक्षप्रमुखासोबत राहिलेले कैलासदादा पाटील आहेत. आणि गेल्या वेळेस ज्यांना उमेदवारी दिली नाही ते अपक्ष लढले. अपक्ष लढून देखील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तिथं ते तालुका अध्यक्ष राहिले भाजपचे. आणि आता सुद्धा ते चोरलेला बाण घेऊन आलेले आहेत. ते काय एकनिष्ठ आहेत किंवा काय नाही. तुम्ही जर इतर ठिकाणी जाऊन जर त्यांचं विचारलं तर कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की बाबा हे एकनिष्ठ आहेत. एकनिष्ठ जर तुम्हाला विचारायचं झालं तर फक्त आणि फक्त कैलासदादा पाटील यांचं नाव लोक घेतील. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील या मतदारसंघामध्ये एकनिष्ठता, लोकांचा विकास व लोकांना जवळ असणारा माणूस किंवा उपलब्ध होणारा माणूस, यासह लोकांचे विविध प्रश्न, मूलभूत गरजा हा सोडवणारा आमदार हवा आहे, असे स्थानिकांचं मत आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.